तुम्हा लोकांना वाटत असेल मी एवढा नाचत आलो म्हणजे नितीन शेफ झाला की काय, पण तसं काय नाही आहे. कारण वेगळंच आहे, ते मी नंतर सांगतो. ते काय ना, माझ्या बाबा पण सर आहेत. बर. म्हणजे ते प्रायव्हेट टेन्शन घेतात. काय 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 प्रायव्हेट टेन्शन. अरे क्लास प्रायव्हेट क्लासेस. ते क्लास घेतात. हा. तर त्यांच्या क्लासमध्ये ना एक पोरगी आहे, त्या मला जाम आवडते एकदम. म्हणजे मी ना सायली त्याचं नाव. म्हणजे ती जेव्हा तिसरीत होती तेव्हा मी चौथीत होतो. मग सायली चौथीत आली तेव्हा पण मी चौथीत होतो. आता सायली पाचवीत आहे. मी लय प्रयत्न केला तरी पण मी आता पण चौथीतच आहे. थोड्या सायलीचं लगीन होईल, तिला पोराटारा होती. मग ती पोरा पण चौथीत येते, तेव्हा पण मी चौथीतच असेल. नाही 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 नाही, हे असं काय व्हायला नाही पाहिजे. याला काय पण करू ना, मला ना ही चौथीगिरी थांबवायला पाहिजे. आज घरामध्ये कोणच नाही, म्हणजे बाबा पण बाहेर गेलेले आहेत आणि सायली अभ्यासाला येणार आहे. आज काय पण झालं ना तरी तिला परपोज मारणारच. सायले इकडे इकडे इथे उभे राहा. काय झालं? स्किट संपलं एवढंच? सॉरी सायले, काय आपण कायच नाही केलं. आपण काय जरी केलं तरी त्यांना वाटतं काहीच नाही केलं. तू बस ना इथे. ए सायले, तू कशाला आली आहे इथे? तुझे बाबा उशांची कवरं शिवायला नाही शिकवत, मी अभ्यासालाच आले. जोकिंग मारिंग सायले, तू मला लय आवडते. म्हणजे तू जे असे जॉक मारते ना त्या मला लय आवडते. सर कुठे आहेत? बाबा गेले. माझा आता अभ्यास कसा होणार? मला खूप अरे त्या घरामध्ये साखर नाही ना, ती साखर आणायला गेले आहेत त्या. ए सायले, मी काय म्हणतो ऐक ना, ते राहू दे ग. मला अभ्यास करायचा. आपण गृहपाठ आहे. आपण डॉक्टर खेळूया ना. म्हणजे मला असं बोलायचं होतं की आपण खूप शिकायचं आणि डॉक्टर व्हायचं. What do you like? It's not that. Patient is coming of. तुला काय शिकायला आवडेल सायली? तू इंग्रजी पासून सुरुवात केलीस ना, मग आता आपण इंग्रजी पासूनच बोलूया. ते इंग्रजीत काय असतं बरं? पास्ट टेन्स बद्दल सांग. Past tense. सांग. कसं असतं माहितीये? तू बस नाही ते. माझं पुस्तक. ते राहू दे ना, ऐक ना. ते आपण एक्झामच्या वेळेस बघ पेपर लिहायला जातो. एक्झामच्या वेळेस तेव्हा आपल्याला टेन्शन येतं की नाही, की बाबा आता आपण पास होणार की नापास होणार. तेव्हा जे टेन्शन येतं ना त्याला म्हणतात पास्ट टेन्स. आणि मग फ्युचर टेन्स म्हणजे? फ्युचर टेन्स म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे काय माहितीये तुला? काय? त्या मागच्या आठवड्यात आशू, भक्ती, तुला आणि मला असं इथे उभं केलं होतं ना, आणि आपण असे गलपटल्यासारखे तोंड पाडून असे उभे होतो. मग तेव्हा आपल्याला टेन्शन आलं होतं ना की बाबा आता पुढे काय. त्याला पुढे काय म्हणजे फ्युचर टेन्स असं म्हणतात. मला बाबा वेगळंच शिकवलेलं. कोणी? सरांनी. कोणचा सर? तुझे बाबा. बाबा लय घातो माझ्यामध्ये. त्यांनी मला सांगितलेलं काहीतरी काळ वगैरे, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. तू त्याच्याबद्दल मला विचारत होती, मी तुला वेगळाच टेन्स सांगितलं. रे काय बोलीस तू? भूतकाळ ना. ते कसं असतं ना सायली, मी चौथीत होतो, हा झाला भूतकाळ. मी आता पण चौथीतच आहे, हा झाला वर्तमान काळ. आणि मी पुढे बी चौथीतच राहील, याला म्हणतात भविष्य काळ. ए वा वा नितीन,
तू ना मला मस्त सगळं सांगतोस ऐक ना. ना. मी आता सगळे प्रश्न तुलाच विचारणार. अरे रिसर्च करतोय मी याच्यावरती. उगाच ना मी चौथीमध्ये थांबलेलो आहे. पण तू ना जाम ढ आहेस रे. माझे खूप अवघड प्रश्न आहे, तुला नाही कळणार. ए सायले हाँ. ते सोड ना, तू चल ना यार, आपण पिक्चरला जाऊया ना मस्त. नहीं नहीं नहीं, आई ने बोला है गृहपाठ करने का, पर के लोगों के साथ पिक्चर को नहीं जाने का, आई बाबा के साथ ही पिक्चर को जाने का, तरीच पुण्य मिळत आहे. ह्या आई बाबा पण एकदम सॉलिड भारी आहेत हा. हा. मला खूप अभ्यास आहे, मला प्लीज डिस्टर्ब नको करूस हा. खूप अवघड असतो आमचा तू अभ्यास. मला विचार ना. बस काय आपने का आता है पूछ ना. बघ हा बघ, प्रश्न असा आहे की जगातली 7 आश्चर्य कुठली आहेत रे? ह्या तुला शिकवलेलं नाही. नाही. ह्या तुला शिकवलं नाही बघ. शायले शायले तू ना तुझं नॉलेज आहे ना वेस्टेज घालवते. वेस्टेज. तू ना काय कर माहितीये, बाबांकडे शिकवणीला जाण्यापेक्षा ना तू माझ्याकडे पर्सन टेन्शनला येत जा. मी तुला लय नॉलेज देईन माहितीये का तुला. काय बोललीस? जगातली 7 आश्चर्य कुठली? 7 आश्चर्य तुला माहित नाही? नाही. मला माहिती आहे. नीट लक्ष द्या माझ्याकडे. हा. जगातलं पहिलं आश्चर्य. हं? पहिलं आश्चर्य. वा, वा, वा. दुसरं आश्चर्य. हं. काय दुसरं आश्चर्य? हा. हे वेगळं आहे हा. हा. त्यानंतर हा. हा चौथा झाला. हा. ह्या 5वं आश्चर्य झालं. हा. 6वं आश्चर्य आहे ना त्याला डेंजर आहे. हा. ते म्हणजे आश्चर्याचा धक्का. आणि 7वं आश्चर्य आहे ना ते 1.5 आश्चर्य म्हणून फेमस आहे. 1.5 आश्चर्य म्हणजे नीट लक्ष द्या. ते असं असतं. हे कधी बघितलंयस तू? नाही नाही. मग एक ना परीक्षेत ना कायम एक अवघड प्रश्न विचारतात, तो मला अजिबात येत नाही रे. कुठला? सूर्यग्रहण म्हणजे कसं असतं ते, असं काहीतरी पृथ्वी सूर्य चंद्र आणि काहीच कळत नाही मला. येतच नाही, मी नापास होईन आता. काय विचारलंस तू? काय सूर्यग्रहण म्हणजे काय? काय असतं ते? तुला नाही माहिती ना. अरे मी तुझी गंमत करतोय रे सायली. आपल्याला माहिती आहे ना. पण ते कसं आहे ना ते मी तुला ना असं सांगू शकत नाही. त्याच्यासाठी ना प्रॅक्टिकल तुला नॉलेज द्यावं लागेल. प्रॅक्टिकल नॉलेज. प्रॅक्टिकल म्हणजे काय असतं माहिती आहे सायली? तू इथे ये जरा इथे. हा नाही ह्या बाजूला ये अशी. हा हा. आता तू समज ना तू एक पृथ्वी आहे. कोण आहे? पृथ्वी. आणि मी सूर्य. हा. कळलं ना? हा. तर अंदरची बात काय माहितीये, त्या पृथ्वीचा आणि त्या सूर्याचा ना लव असतो. हा. आणि ती पृथ्वी काय करते माहितीये, त्या सूर्याला परपोज करण्यासाठी चानस शोधत असते. आणि म्हणून ना ती त्या सूर्याच्या अवतीभोवती अशी फिरत असते. फिर फिर जशी तू आता माझ्यासोबत फिरतेस ना अवतीभोवती, तुला परपोज मारायचा आहे ना तशी. पण हे नसतं, सूर्याला माहिती असतं. सूर्याला माहिती असतं की बाबा हे आपल्याला लाईन देते, हे आपल्याकडे बघते. पण तो स्वतःहून जात नाही. कारण त्याला माहिती आहे की जर तो स्वतःहून गेला तर त्याला तू टपोरी बोलशील ना. म्हणून तो आरामात सावकाश असा थांबून असतो. आणि हे सगळ्या एरियातल्या लोकांना माहित नसतं कोणाला. पण तो चंद्या असतो ना, चंद्या, तो छापरी, त्याच्यासोबतची त्याची गँग, त्या लोकांची ना ह्यांच्यावरती नजर असते. तर ती पृथ्वी आहे ना ती एक दिवस म्हणते, आईला आज सूर्य एकटाच आहे, आज आपण जाऊन त्याला परपोज मारूया. म्हणून ती पृथ्वी जी आहे ना ती अशी गोल 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 फिरत अशी सूर्याकडे येते. आणि ती अशी त्याला परपोज मारणार असते. तेवढंच की नाही तो चंद्या आहे ना तो असा मध्ये येतो. जसं हा टकले आता आपल्या दोघांच्या मध्ये आलाय. आणि हा चंद्या बाबा बाबा मला माफ करा बा. टकल्या चंद्र मध्ये आला ना की या सूर्याला कसा भिजवतो बाबा मी काय नाही केलं.